वाचक किंवा कानसेन सगळे, तर कदाचित सगळ्या अष्टपलुकलांना जाणीवपूर्वक न्याय मिळाला नसता याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून आज ह्या निमंत्रण अत्यंत मोठं दडपण सुद्धा स्वीकारण्याचं धाडस मी केलं. याला कारण माझा मित्र सुभाषचंद्र जाधव. सुरुवातीला उल्लेख झाला अनिल कांबळेंच्या भाषणामध्ये आणि नंतर खोऱ्यांनी नुरकरांना सूचना केली. त्यांना मला एक माहीत असावा, कारण मी मुळात पर्सनल मॅनेजर असल्यामुळे मागण्या घेण्याची आणि त्या टोलवाटोल करण्याची मला मुळात सवय आहे आणि चांगली सवय आहे ती. कारण जी गोष्ट हवीशी वाटते ती द्यावीच असं नाही, बरोबर आहे. आणि जी गोष्ट पाहिजे असते ती लोकांना नको असते. म्हणून लोकांना काय पाहिजे याची जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपण ती लोकांना द्यावी हे माझं कसं बसल्यामुळे मी तुमच्या गोष्टीवर थोडासा बोलतो. खोरे प्रकाशक नाहीत, पण संपादक असल्यामुळे त्यांना कोणाला कुठे चिमटा काढावा आणि कोणाला काय सांगावं ह्याची पूर्ण जाणीव असल्यामुळे आणि नुरकरांनी सुद्धा ते अत्यंत तडफीने उचलून धरलं म्हणून मला या सांगण्याची पाळी आलेली आहे. मित्रांनो, मगाशी उल्लेख केला नुरकरांनी की तेलुगूमध्ये तेलुगू कलासागर आहे. पण मला वाटतं देवेंद्र वर्मा साहेब की ज्या ठिकाणी खरोखरच कष्ट करण्याची सवय असते त्या ठिकाणी काही स्फुल्लिंग फुलतात तरच काम होऊ शकतं. मगाशी आपण म्हटलं आणि अरुण खोरे साहेब सुद्धा म्हणाले की अरे मुंबईमध्ये रस्त्यावर तुम्हाला म्हणे फिल्मचे कलाकार दिसतील, परंतु त्याहीपेक्षा मोठं असं वाटतं आणि धीर येतो शेंगदाणा विकणारा मोठा काम करू शकतो किंवा एखाद्या कुठल्याही कचेरीमध्ये काम करणारा माणूस मोठा ऍक्टर होऊ शकतो. मला वाटतं ह्या लोकांनी दिलेली ही रूपकं अत्यंत महत्वाची आहेत, पण त्याच्या मागे मला वाटतं जाणीव ही कष्टाची आहे. कष्ट केल्याशिवाय कुठल्याही कलाकाराला आजपर्यंत सुखासुखी अगदी स्टार पुत्र जरी असलेत किंवा स्टार पुत्री जरी असलेत तर ते मिळणार याची खात्री असल्यामुळे आम्ही सुद्धा कंपनीमध्ये लोकांना भरपूर कष्ट करण्याची संधी देतो आणि त्या संधीला सुलाभूनच या गोष्टी होतात. आम्ही पहिल्यांदा कर्मचारी आहोत, आम्ही पहिल्यांदा कलाकार आहोत ते आमच्या वाहनांचे, आणि त्या कलेतून आम्ही जे काही मिळवतो त्याच्यावरती आम्ही ही इमारत बांधतो. म्हणून सुभाषसारखी माणसं लिहू शकतात असं मला वाटतं. मागण्यांना कधीच बंद नसतो. मागणाऱ्यांनी मागावं, देणाऱ्यांनी जमलं तर द्यावं अशी आजची परिस्थिती आहे. परंतु किती द्यावं यालाही मर्यादा आहे. आणि म्हणून आमचं जे बंधन जे आहे, ही चाकोरी जी आहे ही उद्योगाची असल्यामुळे ह्या ठिकाणी प्राधान्य कामाला आणि कामातून कलेला असल्या आहे आणि ह्याचंच प्रोत्साहन आम्ही देतो. आणि म्हणून आज तेलुगूमध्ये लेखक, कवी खूप आहेत, लेखकही बरेच आहेत पण कवी जास्त आहेत, कलाकार, अभिनेते असे अनेक जण इथे निर्माण झालेले आहेत आणि होत असतील मला पूर्ण खात्री आहे. कुठल्याही व्यवस्थापनामध्ये एक दोन चाकं असतात. मी हे नेहमी सांगतो. कारण असं आहे की उद्योग म्हटला म्हणजे लोकांसमोर फक्त एक विशिष्ट प्रकारची भूमिका लोकांची मनासमोर येते आणि ती म्हणजे त्रासलेला, केस पिंजारलेला, दाढी वाढलेला, काम न करणारा किंवा सदैव हात उगारणारा असा माणूस लोकांसमोर येतो. मित्रांनो, वस्तुस्थिती मात्र अशी नसतेच कधी. मगाशी कोणतरी बोलताना म्हणालं, मला वाटतं अरुण खरंच म्हणाले की या पुस्तकामुळे माणूस समोर दिसतोय, माणसांबरोबर ससंवाद दिसतोय. म्हणून ही कला जर जोपासायची असेल तर नेहमी वातावरण शांततेचं पाहिजे. पुण्यामध्ये शांतता जर बिघडली असती तर अरुण खोरे काय, देवेंद्र वर्मा काय किंवा पारळकर काय ह्या व्यासपीठा पण येऊ शकले नसते अशी परिस्थिती असते. आणि म्हणून उद्योगामध्ये समन्वय महत्वाचा आहे. त्याचं द्योतक माझे तिन्ही मित्र या ठिकाणी उपलब्ध आहे. स्वतःच्या कामगाराचं, स्वतःच्या सभासदाचं कौतुक बघण्याकरता म्हणून कामगार संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना टाळ्या घेऊन त्यांचं स्वागत करण्याकरता वगैरे. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की आपल्या हाताखालचा माणूस लिहितोय त्याला लिहिण्याला प्रोत्साहन द्या. आणि सध्या त्यांना अशी कामगिरी दिलेली आहे तुमच्या माहिती करता, ते माझ्यात कचाडत नाहीत आणि म्हणून ते लिहू शकतात असं मला वाटतंय. तेलुगू एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष शिवाजी शेडगे, कार्याध्यक्ष सुजित पाटील, एकनाथ पवार जनरल सेक्रेटरी या ठिकाणी आवर्जून उपस्थित एवढ्या करतच आहेत की त्यांनी त्यांना भांडून माझ्याकडून त्यांच्या विभागाकडे मागून घेतलेलं आहे दोन गोष्टींकरता. युनियनचे हिशोब नीट ठेवण्याकरता आणि दुसरी गोष्ट त्यांनी कायम लिहत राहावं म्हणून वेळ मिळण्याकरता. तर मला वाटतं ही तुम्ही जी सूचना केली आहे ती आम्ही आधीच अंमलात आणली असल्यामुळे या सूचनेचा विचार करता येत नाही हे मी तुम्हाला किती सांगू शकतो. मित्रांनो, मला अत्यंत आनंद आहे की माझ्या मित्रानं सुभाषचंद्र जाधवनं खरं तर त्याचं हे दुसरं पुस्तक व्हावं. पहिलं पुस्तक हे त्यांनी लिहून माझ्याकडे ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते प्रकाशकाची वाट बघताय. कारण पण कमिटमेंट असल्यामुळे आम्ही कांबळेंना विचारू शकलो नाही. आणि ते पुस्तक आहे स्वर्गीय JR.D. टाटा यांच्यावरती की मुलांनी देऊन प्रेरणा घ्यावी म्हणून आम्ही ते पुस्तक साधारणतः 100 पानी पुस्तक लिहून तयार ठेवलेलं आहे. दुर्दैवाने
त्याला दुसरा मान मिळेल, हरकत नाही. परंतु तेही पुस्तक लवकरच प्रकाशित होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मी जाधवांना त्यांच्या लेखन कार्यामध्ये सुयश चिंतितो. त्याचं कारण असं आहे की ते जेवढे लिहितील तेवढे आम्ही वाचू, आणि जेवढे आम्ही वाचू तेवढे आम्ही सज्ञान होऊ. मला मराठीच्या आणि हिंदीच्या गाण्यांची गोडी ही जरी विविध भाषेतून लावलेली असली आणि जरी विषय जयमाला किंवा बिनाका गीतमाला ह्या गोष्टींनी आपण जरी आपली पिढी, म्हणजे विशेषतः ज्यांचे केस पांढरे आहेत त्यांची नाही, ज्यांचे झाले त्यांचे होत आहे, ही प्रक्रिया मला वाटतं विकृत लक्षात असू शकेल किंवा आजकाल कुपोषण असेल, सांगता येते. परंतु मी पांढरे केस म्हणतोय त्यांचे वयाची ज्यांनी 40 ओरडली आहे, 50 ओरडली अचानक मी बोलतो, कारण आजकाल अकाली पांढरे केस होण्याची प्रथा फार वाढलेली आहे की नव्हे ती फॅशन पण असू शकेल, मला माहित नाही. तर ही पद्धत जी आहे लिहिण्याची, हा एक नवीन वाचक वर्ग निर्माण झालेला आहे. कारण असंच आहे की आपण प्रत्येकाला आपल्यापैकी आपण आपल्या मागच्या जीवनामध्ये डोकावून बघण्याची फारच उत्सुकता अशी असते, किंवा नॉस्टॅल्जिया इंग्रजीमध्ये म्हणतात, त्याच्यावरती आपली फार मोठी भिस्त आहे. तरच आपलं जीवन अधिक सुखकर होऊ शकतं असं मला वाटतं. आणि सुभाष दिलेला प्रत्येक लेख मी वाचलेला आहे आणि माझ्या मराठी आणि हिंदी गाण्यांच्या गोडीला किंवा त्या व्यसनाला हातभार तो नेहमीच धावत असतो आणि म्हणतो, अरे नवीन कॅसेट कुठली आलेली आहे का, आणि ती कॅसेट ऐकून त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याचं काम आता मी नेहमी आवर्जून त्यावरती केलेलं आहे. जाता जाता एक शेवटचा फक्त मी बोलतो. त्याचं कारण असं आहे की त्याचा उल्लेख इथे किमान 3 ते 4 वक्त्यांनी केलेला आहे. तो म्हणजे असा, आधी सुभाषने सांगितलं की माझ्या नावावरती किंवा माझी मुलाखत कोणीतरी छापली, नंतर कोणीतरी म्हणाला की हे असं होत असतं, आणि संपादकांना भाषेने सांगितलं असं कोणीतरी सांगायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव या ठिकाणी झालेला आहे. परंतु मित्रांनो, कॉन्ट्रास्ट जीवनात नसता तर सगळंच आयुष्य सपक झालं असंच मला वाटतं. काळा रंग आहे म्हणून पांढरी अक्षर त्यावर दिसतात. नुसतेच पांढरा रंग असतात तर मला वाटतं पांढऱ्यावर पांढरं वाचण्याकरता सुद्धा मोठ्या जाड भिंगाचा चष्मा लावावा लागला असता. आणि म्हणून खऱ्या कलागुणांना वाव जो मिळतो तो त्याची तन्नी झाल्याशिवाय होत नाही. आणि ही तलखी झालेली आहे ही चांगल्या करता होते असं मला वाटतं. आणि म्हणून इथूनही पुढे तुम्हाला कोणी फसवलं सुभाषराव तरी वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही अधिक लिहा, अधिक चांगले व्हा, अधिक मोठे व्हा. ही टेल्कोच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे, व्यवस्थापनातर्फे आपल्या शुभेच्छा देतो. मी ते थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष श्री मनोहर पारळकर यांच्या भाषणावरून टेल्कोमध्ये वक्ते सुद्धा आहेत याची आपल्याला नक्कीच खात्री पटली असेल. आजचा प्रकाशनाचा समारंभ प्रेरणा प्रकाशन आणि संवाद पुणे यांच्या सहयोगाने आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानतायत संवादचे श्री सुनील महाजन. आभाराआधी आमचे मित्र सुभाष जाधव यांची या पुस्तकाला ज्यांनी मदत केली, हातभार लावला, त्या सर्व स्नेहांचा इथे देवेन वर्मनच्या हस्ते आम्ही गुलाबाचं फूल देऊन स्वागत करणार आहोत. कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन देवेन वर्मनच्या हस्ते गुलाबाचं फूल घ्यावं. त्याआधी श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय दिनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. देवेन वर्मा या वास्तवामध्ये पहिल्यांदाच येत आहे. श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील. संजय दिनकर. यानंतर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्री शामराव कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री शामराव कांबळे. त्यानंतर या पुस्तकामध्ये ज्यांची सहयोगाने छायाचित्रे मिळाली ते पत्रकार शशिकांत केणेकर या ठिकाणी उपस्थित असतील, तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. त्यानंतर या पुस्तकाचं ज्यांनी मुखपृष्ठ छापलं ते दिलीप कुलकर्णी, श्री दिलीप कुलकर्णी. पुष्कर देव, प्रसाद संवत्सर,
सौ अपर्णा थिटे. या पुस्तकाचा डीटीपी संपूर्ण अपर्णा थिटे यांनी केलेला आहे. श्री सुरेश भागवत आले असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यानंतर याच्यावर सिनियर मॅनेजर माननीय श्री बी देशपांडे साहेब या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. माननीय श्री देशपांडे साहेब. त्यानंतर SV राजे साहेब, सिनियर मॅनेजर HR टेल्कोचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी कृपया. त्यानंतर श्री RR राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया यावं. श्री राऊत साहेब. त्यानंतर इथे टेल्को एम्प्लॉईज युनियनचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अध्यक्ष शिवाजीराव शेडगे या ठिकाणी उपस्थित, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष सुजित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी बोलायला करावा. सुजित पाटील. त्यानंतर जनरल सेक्रेटरी एकनाथ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यानंतर इथे गझल गायिका शीतल जेवणगिरीकर उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया. यानंतर यशवंत काकडे टेम्पलॉईचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर एकनाथ बेलदरे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकनाथ बेलदरे, यशवंत काकडे. दैनिक सकाळच्या प्रताप बावडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन गुलाब पुष्पाचा स्वीकार करावा. या ठिकाणी आज प्रेरणा प्रकाशन आणि संवाद पुणे यांच्या वतीनं माझे जवळचे स्नेही आणि गेली 10-15 वर्ष ज्यांच्या समोर राहून सहवासात वाढलो ते माझे मित्र सुभाषचंद्र जाधव यांचं आज पहिलं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी शाळेत असल्यापासून ते मला पाहतात आणि सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक वेळा त्यांचं मला मार्गदर्शन झालेलं आहे. मागच्या महिन्यात ज्यावेळेस ते मला भेटले आणि त्यांनी सांगितले की सुनील अनिल कांबळे आपल्या या पुस्तकाचं प्रकाशन करतायत, पुस्तक छापून होत आहे, तुझी थोडीशी मदत हवी आहे. म्हणलं माझी मदत काय, तुझे म्हणशील ते, कारण एक चांगलं पुस्तक रसिकांपर्यंत जात आहे आणि संवादचं त्याला सहकार्य मिळते, यामध्ये काही वावगं नाही. जे तू सांगशील ते सगळं मित्र म्हणून मी करणार आहे, त्यामुळे तू काही काळजी करायचं कारण नाही. मध्ये परीक्षा त्यांची चालू होती, साहेबांनी सांगितल्यामुळे टेल्कोमध्ये रजा पण नव्हती. म्हणलं तू काही काळजी करू नको, अनिल मी आहे, पुस्तक प्रकाशन करायचं आहे. देवेंद्र मारवांकडे अनिल आणि आम्ही सगळे गेलो. अरुण खोरे आमचे सर्वांचे मित्र आहेत. खणकर साहेबही पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम होतं त्या ठिकाणी पाठीवर थाप मारायला नेहमीच ही मंडळी येत असतात. त्याचबरोबर पराळकर साहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांनी आज सुभाष सारख्या आमच्या मित्राच्या पुस्तकाला वेळात वेळ देऊन या ठिकाणी आले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. व्यासपीठावरच्या सर्व मंडळीचं आमच्या दोन्ही संस्थांच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर टेल्कोमधील सर्व सुभाष जाधव यांचा जो मित्रपरिवार आहे तोही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याबरोबर श्रमिक पत्रकार संघाचं हे आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला, ते श्रमिक पत्रकार संघ, सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी, छायाचित्रकार या सर्वांचं या ठिकाणी मी दोन्ही संस्थांच्या वतीनं आभार मानतो. आणि यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल आणि मग आपला कार्यक्रम संपेल. धन्यवाद. चुकून एक आमच्यामध्ये राहिलाय, अरुण नुलकर आमचे मित्र आहेत, त्यांनी पुष्पगुच्छ द्यायचं राहिले, सॉरी. तर त्यांनी देवेंद्र वर्मांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारावं. ते अरुण नुलकर, मोठी साईजच्या, मोठ्या साईजच्या अरुण नुलकर. आणि संजय दिनकर, उपाध्यक्ष श्रमिक पत्रकार संघाचे संजय दिनकर.
नमस्कार. आजच्या दिनमानमध्ये मल्लसम्राट ठरला पुण्याचा सुभाषचंद्र जाधव यांचे पुस्तक प्रकाशित. देवेंद्र वर्मांनी पुणेकरांची मनं जिंकली. सहकार कायद्यात बदलाची गरज मुख्यमंत्री देशमुख. सरदार सरोवराचा फायदा सौराष्ट्र आणि कच्छला नाहीच नर्मदा बचाव आंदोलनकर्त्यांचा दावा. आणि महापौर परिषदेत 30 ठराव संमत. काही ठरावांची अंमलबजावणी होणार का हा खरा प्रश्न. व संवाद पुणे यांनी आयोजित केलेल्या श्री सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलेल्या वो भुली दास्ता या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री देवेंद्र वर्मा यांच्या हस्ते पार पडला. पुण्यात पत्रकार भवनात झालेल्या या समारंभाला प्रेरणा प्रकाशनचे अनिल कांबळे, संवादचे सुनील महाजन, अध्यक्षस्थानी टेल्कोचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री मनोहर पारळकर, दैनिक प्रभाचे संपादक श्री माधवराव खणकर आणि दैनिक लोकमत सोलापूरचे कार्यकारी संपादक श्री अरुण खोरे उपस्थित होते. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना लेखक श्री सुभाषचंद्र जाधव म्हणाले की चित्रपट कलावंतांच्या कारकिर्दीचा आलेख सांगत असतानाच त्यांच्यातल्या माणसांचा शोध घेणाऱ्या मुलाखतींवर आधारलेलं हे माझं पहिलं पुस्तक आहे. सतत 33 वर्ष लेखन केल्यानंतर आज मी ही मजल गाठू शकलो. तारांगणच्या अभय पटवर्धननं माझ्यातील लेखक घडवला आणि चित्रपट बघण्याचं व्यसन मला माझ्या वडिलांनी लावलं. त्यावेळी पडद्याजवळ बसून जे चित्रपट बघितले त्यामुळे या माध्यमाशी माझी जवळीक वाढली आणि त्यातूनच माझं लेखनही सुरू झालं. मी 8वीत असताना रसरंगमध्ये माझा पहिला लेख छापून आला होता, पण जेव्हा माझ्या हातात पडला तेव्हा त्याच दिवशी माझे वडील वारले होते. परंतु छापलेल्या लेखाच्या आनंदात त्या प्रसंगाचं गांभीर्यच मला समजलं नाही. आयुष्यातल्या आणि लेखन करत असतानाच्या काळातल्या अनेक बऱ्या वाईट प्रसंगांवर मी मात करू शकलो ते चित्रपट माध्यमावर असलेल्या माझ्या प्रेमामुळेच. माझ्या लेखनाला मी काम करत असलेल्या टेल्को इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे एवढं लेखन मी करू शकलो. समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री देवेंद्र वर्मा यांनी स्वच्छ मराठीत आणि खुसखुशीत शैलीत आपलं मनोगत व्यक्त केलं. आपण अस्सल पुणेरी आहोत आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे असं सांगून ते म्हणाले की मी गेली 38 वर्ष चित्रपट क्षेत्रात आहे. हे एकच क्षेत्र असं आहे की जिथे कोणतीही शैक्षणिक गुणवत्ता लागत नाही. इथे लागते ती फक्त प्रतिभा. कोणीही सामान्य माणूस आपल्यात असलेल्या कलेच्या गुणवत्तेच्या जोरावर मोठा होऊ शकतो. मात्र या माध्यमातल्या प्रत्येक गोष्टीचा, मग ते संगीत असो, गाणं असो, त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा. अध्यक्षपदावरून बोलताना टेल्कोचे वरिष्ठ अधिकारी श्री मनोहर पारळकर यांनी सांगितलं की आपल्याला लिहिता येत नाही याची मला खंत वाटते, पण म्हणूनच सुभाष सारख्या कलाकारांना आम्ही प्रोत्साहन देतो. परंतु कामगारांमधली कला जोपासताना त्यांनी आणि आम्हीही एक भान ठेवणं गरजेचं असतं. आम्ही कलाकार आहोत ते प्रथम आमच्या वाहनांचे, आधी कामाला प्राधान्य मग कलेला, हे सर्व सांभाळूनच सुभाषचंद्र जाधव यांनी पुस्तक लिहिलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणा प्रकाशनचे अनिल कांबळे यांनी व सूत्रसंचालन श्री अरुण नुलकर यांनी केलं. संवादच्या श्री सुनील महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.